नमस्कार. स्वयंपाकघर निलिमा किचनमध्ये आज आपण अगदी साध्या सोप्या पद्धतीने झटपट होणारा असा चविष्ट दाणेदार मऊसूत मुलांच्या डब्यासाठी अगदी सहज आपण पटकन तयार करून घेऊ शकू. एवढ्या सोप्या पद्धतीने आज राजमाचा पुलाव कसा बनवायचा ते आज आपण बघणार आहोत. तुम्ही बघू शकाल जेवढा सुंदर दिसतोय तेवढा चविष्ट पौष्टिक असा आपला राजमा पुलाव हा तयार झाला आहे. चला आपण वेळ न घालवता लगेचच रेसिपीला सुरुवात करूया. सर्वप्रथम आपण काय करायचं, रात्रभर 1 कप राजमा भिजून घ्यायचा. आता आपल्याला कितपत पुलाव बनवायचा आहे त्यानुसार राजमा घेऊन रात्रभर आपण त्याला भिजून कमीत कमी 7 ते 8 तास तरी राजमा हा भिजून घ्यायचा. जर आपल्याकडे वेळ नसेल तर आपल्याला अचानक बनवायचं असेल किंवा कधीतरी काय होतं अचानक आपल्याकडनं मुलं मागतात नाही तर आपल्याला खावंसं वाटतं, त्यावेळेस राजमा हा 1 ते 1.5 तास गरम पाण्यामध्ये म्हणजे उकळत्या पाण्यामध्ये भिजून घ्या आणि त्यानंतर कुकरमध्ये घालून 2 ते 3 त्याच्या शिट्ट्या करून घ्या. तरी देखील आपला राजमा अगदी छान मऊसूत असा शिजून तयार होतो. हा राजमा आता आपण 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्या. राजमा मी 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतला. 1 कप राजमासाठी इथे बरोबर त्याच कपाने 2 कप मी बासमती तांदूळ हा वापरते. आता आपण ज्यावेळेस राजमाचा पुलाव बनवत असतो तो राजमाचं प्रमाण कमी जास्त आवडीनुसार केलं तरी काही हरकत नाही. इथे कुठल्याही प्रकाराचा आपण तांदूळाचा वापर करून घेऊ शकतो. इथे लगेचच मी ह्या तांदूळाला 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेते. जर आपण साधा नॉर्मली आपला तांदूळ वापरत असाल तर तो अजिबात भिजून घेण्याची गरज नाही. डायरेक्टली धुवून आपण वापरला तरी काही हरकत नाही. त्यानंतर लगेच ह्या तांदूळाला मी 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतले. लगेच तांदूळ बुडेपर्यंत पाणी घालून हा तांदूळ अर्धा ते 1 तास आपण आता भिजून घेणार आहोत. आता आपल्याला कितपत वेळ आहे त्यानुसार आपण कमी जास्ती तांदूळ भिजून घेतला तरी काय हरकत नाही. यावरती झाकण ठेवून आता आपण 1 तास तांदूळ हा भिजवून घेऊया. तर 1 तासानंतर लगेचच साईडला गॅसवरती कुकर गरम करून घ्यायचा. आज आपण कुकरमध्ये अगदी झटपट पद्धतीने राजमा पुलाव हा बनवणार आहोत. कढईमध्ये बनवून घेतला तरी काय हरकत नाही, पण कमी वेळेत आणि अगदी झटपट करायचा असेल तर कुकरमध्ये अगदी कमी वेळेत 5 ते 10 मिनटाच्या आत आपला पुलाव हा तयार होतो. तर कुकर हा गरम झाल्यानंतर लगेच त्याच्यामध्ये 1 ते 1.5 चमचे तेल गरम करून घ्या आणि त्यानंतर जे काही आपल्या घरामध्ये खडे मसाले असतील ते आपण यामध्ये टाकून घ्यायचे. कुठलाही म्हणजे एखादा नसेल मिक्स आपण नाही घातला तरी काही हरकत नाही. तर त्यानंतर लगेच मसाले अगदी छान तेलामध्ये फक्त 1 ते 2 सेकंदभर आपण परतून घेतले. लगेच याच्यामध्ये बारीक चिरून घेतलेले 2 हिरव्या मिरच्या देखील आपण परतून घेतले. बारीक उभे काप करून घेतलेले 2 मध्यम आकाराचे कांदे देखील आपण आता यामध्ये तेलामध्ये परतून घेणार. ज्यावेळेस आपण पुलाव बनवतो त्यावेळेस कुठल्याही प्रकारच्या जास्ती भाज्या ह्या परतून घेऊ नका, त्यामुळे जो पुलावाची चव असते ती चालली जाते. आता आपण कांदा देखील फक्त जो काही तिखटपणा असतो कांद्याचा तो काही जे काही पाणी असतं ते फक्त निघेपर्यंत आपण तेलामध्ये हा कांदा आता परतून घेणार. फक्त 1 ते 1.5 मिनिटभर ह्या कांद्याला छान आपण तेलामध्ये परतून घ्यायचा. त्यामुळे खूप छान असा आपला पुलाव हा चविष्ट असा तयार होतो. तर कांदा हा परतून झाल्यानंतर लई बारीक चिरून घेतलेला मध्यम आकाराचा टोमॅटो, इतर आपण थोड्याफार व्हेजिटेबल म्हणजे आवडीनुसार भाज्या घातल्या तरी काही हरकत नाही आणि फक्त टमाटा आणि कांद्याचा वापर केला तरी काही हरकत नाही. कांदा देखील मी फक्त अर्धा मिनिटभर तेलामध्ये छान परतून घेतला आहे. अजिबात मऊसूत शिजून घेण्याची गरज नाही. त्यानंतर लगेचच याच्यामध्ये लाल तिखट आवडीनुसार, आता आपल्याला पुलाव कितपत तिखट हवा आहे त्यानुसार लाल तिखट अगदी छान कलर येण्यासाठी यामध्ये मी हळदचा वापर केला आहे. लगेच आपण याच्यामध्ये फक्त थोडंसं जिरे पावडर घालतो आहे. जर आपल्याकडे जिरे पावडर नसेल तर डायरेक्ट जिरे वापरले तरी काही हरकत नाही. हे मसाले देखील आपण आता कांद्यांमध्ये छान आता अर्धा मिनिटभर परतून घेणार आहोत. मसाले अगदी छान परतून झाल्यानंतर लगेच याच्यामध्ये मी 1 ते 1.5 चमचे आलं लसणाची पेस्ट ही घालते. डायरेक्टली आपण कांडून वापरलं आलं लसूण तरी काही हरकत नाही. जर तुम्हाला आलं लसणाचा फ्लेवर पुलावमध्ये आवडत नसेल तो स्किप केला तरी काही हरकत नाही. तर आलं लसूण देखील आपण छान अर्धा मिनिटभर परतून घेतलं आहे आणि ह्या स्टेपला आपण आता जो रात्रभर भिजून घेतलेला राजमा होता 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेला तो आता आपण टाकून घेणार आहोत. बरेच जण काय करतात, ज्यावेळेस आपण पुलाव बनवतो त्यावेळेस आधीच आपण 1 ते 2 शिट्ट्या देऊन राजमा हा शिजवून घेत असतात, पण अजिबात आपल्याला राजमा त्या पद्धतीने शिजवून घ्यायची गरज नाही. ह्या पद्धतीने देखील आपण छान तेलामध्ये परतून डायरेक्टली राजमाचा पुलाव तयार करून घेतला तरी राजमा हा अगदी छान मऊसूत असा शिजून तयार होतो.
तर मी याला व्यवस्थित मिक्स करून घेतले तेलामध्ये. त्यानंतर आपण जो 1 तास भिजवून घेतलेला तांदूळ त्याच्यातलं संपूर्ण पाणी हे नितळून लगेच आपण यामध्ये आता हा तांदूळ टाकून घेऊया. साईडला ज्यावेळेस आपण तांदूळ हा घालत असतो त्यावेळेस साईडला लगेच आपल्याला लागणारं पाणी हे गरम करून घ्या. डायरेक्ट गार पाण्याचा वापर केला तरी काही हरकत नाही, पण जर गरम पाण्याचा वापर केला तर पुलावची चव ही अप्रतिम अशी ती येते. तर मी संपूर्ण यामध्ये आपला जो भिजवलेला तांदूळ होता तो आपण यामध्ये टाकून घेतला आहे. आता आपण याला मिक्स करण्याच्या आधीच चवीनुसार मीठ आपण टाकून घेऊया. बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर, पुन्हा आणखी छान चविष्ट असा आपला पुलाव होण्यासाठी यामध्ये आपण 1 ते 2 चमचे साजूक तूप हे घालणार आहोत. कुठलाही तांदूळाचा प्रकार बनवताना जर तुपाचा वापर केला तर त्यामुळे छान दाणेदार असा आपला तो पदार्थ तयार होतो. पुन्हा चविष्ट देखील तो पदार्थ असा तयार होतो. म्हणून याच्यामध्ये 2 ते 3 चमचे साजूक तूप हे घातलं आहे. आवडीनुसार आपण कमी जास्ती घातलं तरी काही हरकत नाही. या स्टेपला आता आपण अगदी व्यवस्थित हलक्या हाताने याला मिक्स करून घेणार आहोत. आपण तांदूळ 1 तास भिजवून घेतला आहे, तो जर आपण अगदी पटपट असं मिक्स करू तर त्यामुळे आपला तांदूळ हा तुटण्याची शक्यता राहील. म्हणून आपला दाणेदार असा पुलाव तयार होणार नाही. म्हणून व्यवस्थित त्याला हलक्या हाताने हळूवार असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. तर संपूर्ण आपल्याला जे जे मसाले घालायचे होते, जे काही वस्तू टाकायची ते इन्ग्रेडियंट्स आपण संपूर्ण टाकून घेतले आणि त्यानंतर तांदूळ हा मिक्स करून घ्यायचा. यामुळे काय होतं, एकाच वेळेस आपल्याला मिक्स करून घ्यावं लागतं आणि त्यामुळे आपला तांदूळ हा तुटत नाही. तर मी याला 1 ते 2 मिनिटभर मंद आचेवरती छान तांदूळ मसाल्यामध्ये मिक्स करून घेतला आहे. मसाला अगदी छान कोट झाल्यानंतर लगेचच याच्यामध्ये आपल्याला पाणी हे टाकून घ्यायचं. तर आता आपल्याला आपल्या तांदूळांना कितपत पाणी हे लागतं त्यानुसार आपण यामध्ये पाणी टाकून घ्या. मी आता याच्यामध्ये अंदाजाने पाणी हे टाकते. आता आपला जो तांदूळ आहे तो फक्त नॉर्मली मुळेपर्यंत आपल्याला यामध्ये पाणी हे टाकायचं आहे. अजिबात आपल्याला जास्त पाणी टाकण्याची गरज नाही. आपण तांदूळ हा आधीच भिजवून घेतला आहे, राजमा देखील आधी भिजलेला आहे, म्हणून दोघीही वस्तू ज्या आहेत ते अगदी मऊ आहेत, म्हणून त्यांना अगदी कमी पाण्याची गरजही भासेल. फक्त तांदूळ बुडेपर्यंत पाणी घातलं आहे. त्यानंतर त्याला व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि मंद आचेवरती आता आपण याच्या फक्त 2 शिट्ट्या करून घेणार आहोत. तर या पद्धतीने आपण आता मंद आचेवरती छान अशा 2 शिट्ट्या करून घेतल्या आणि हलकासा गार झाल्यानंतर लगेच आता आपण झाकणे उघडून बघूया. तर अगदी परफेक्ट असा आपला दाणेदार चविष्ट असा आपला पुलाव हा तयार झाला आहे. कधीही आपण ज्यावेळेस बासमती तांदूळाचा पदार्थ कुठलाही बनवत असेल तर तो थोडासा गार होऊ द्या आणि जो पदार्थ आहे तो कधीही आपला काटेरी चमच्याने त्याला व्यवस्थित मिक्स करा. यामुळे काय असतं ते तो तांदूळ तुटत नाही आणि अगदी छान दाणेदार असा आपला तो तांदूळ हा राहतो. तर तुम्ही बघू शकाल भात देखील आपला अगदी छान असा मऊसूत शिजला आहे आणि राजमा देखील अगदी परफेक्ट असा आपला मऊसूत शिजून तयार झाला आहे. अगदी परफेक्ट असा झटपट पद्धतीने मुलांच्या डब्यासाठी लागणारा अगदी छान चविष्ट पौष्टिक मुलांसाठी अगदी पौष्टिक असा राजमा पुलाव आपला तयार आहे. रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू